पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले। अभिराम हे बघ, छायाताईंचं पुन्हा लग्न करून देणं, तुमच्या फॅमिली मॅटर्स मध्ये इन्व्हॉल्व होणं हे माझं काम नाहीये, मला कळतंय। पण तरी सुद्धा एक मित्र म्हणून माझं थोडं तरी ऐकशी। विश्वास, मला नाही सगळं माहिती आहे, पण घरात काय प्रॉब्लेम सुरू आहे हे तुला माहिती आहे ना? परत नव्याने सांगण्याची गरज आहे का? अरे पण छायाताईंच्या मनाविरुद्ध सतत असं घडत राहिलं आणि त्यातून काहीतरी वाईट घडलं तर काही होणार नाही। आणि त्यासाठी तुम्ही असे सतत प्रयत्न करत राहणार, हो ना? तू बोलायचं नाही असंच ठरवलंयस का? मला ना या विषयात पडायचं नाही। आणि का पडू ना भाऊ? मग हे बघ विश्वास, मला ना दुसऱ्या जबाबदाऱ्या सुद्धा आहेत। अण्णा गेल्यावर सगळे प्रॉब्लेम सुरू झाले, तुला कल्पना नाहीये रे त्याची। एक प्रॉब्लेम गेला दुसरा येतो, दुसरा गेला ना तिसरा येतो। या परिस्थितीत देविकाचे आई वडील तिचं लग्न दुसऱ्यासोबत लावून देतील म्हणून घाई गडबडीत लग्न करावं लागलं। बरं, लग्न झाल्यावर वेगळं काय झालं? परत तेच प्रॉब्लेम। अरे लग्नाच्या दिवशी नेने काकांचा खून झाला रे, परत तपास सुरू, आणि आता हे तळघर। ते काय कमी आहे की छायाला साथ देऊन मी घरच्यांचा रोष ओढून घेऊ? मला सगळं कळतंय अभिराम। मग का विषय काढतोस तू? नवीन लग्न झालं रे माझं, आत्ता संसार सुरू झालाय। मला ना वैताग आलाय या सगळ्या गोष्टींचा। बस झालं सगळं, बस बस आता। आय एम सॉरी, मी जास्तच हायपर झालो। हे बघ, मला नाही कळत आहे काहीच, आणि तू पण नको पडूया प्लीज। घरचे ना परत तुझ्या विरोधात होतील, परत तू सगळ्यामध्ये अडकशील, आणि मला आता नको आहे रे ते। हे अजय, इकडे काय फिरतस? असोच जरा कामासाठी जायत होते हो। कसली कामं असतात? तुका गावभर उणगत असतस? असतं तो कामा माका, सगळी कामा तुझी बाहेर पडती सांगात देतय। काय झाला? काय झाला? सगळी थेरा तुझी माहिती आहेत माका। छायाक भेटाक गेलस मा? काय विचारतय मी कित्याक भेटत आहे का? झाला तर काय कमी झाला? पण अक्कल येणार नाही, काहीतरीच काय बोलता? तो वाड्यात कोणीला तो माहिती आहे मा? रणजित विश्वासराव माहिती आहे माका, पोलीस आतो। होय, त्याच्याबद्दल खूप ऐकानास आहे मी। गोड गोड बोलता, शांत राहता, आणि अशी बुरळ घालता तर आपण काय बोलान गेलो तर कळणार नाही। जपान राहू त्याच्याबद्दल। मी जपान राहतोय, पण तुम्ही जपान राहा। मी काय केलंय तू माका सांगतस? अहो माका छाया सांगा होता, त्याचो तुमच्यावर संशय हा। मी काय केलंय हा माका काय माहिती, पण तुम्ही लांबच राहा, वाड्याच्या आजूबाजू फिरका नको। ता माझा काय तर मी बघून घेईन, मी कोणा गाभार नाही, पण तू छायाच्या नादाक लागा नको, सांगून देतय। काय सांगते मी? होय, चला येतोय मी, कामा माका। कामा हत मेल्याक गावभर उणगत असता। तू काळजी नको करू, मी नाही अडकणार कशात। तू हट्ट नाही सोडणार ना? विषय बंद, विषय बंद, क्लोज। बाकी बोल, कसं झालंय तुझं सगळं? जे आहे ते तुझ्या समोरच आहे ना। लग्न झाल्यापासून माझ्या समोर बहिणींशी गोड गोड बोलताना दिसलेलं नाही।
विश्वास. येस, हेच स्माईल अपेक्षित होतं मला. इथून बाहेर पडलो ना की तुला ही स्माईल दिसेल बघ. इथून बाहेर पडायचंय तुला? तुला हे घर सोडायचंय? घर नाही सोडायचं, पण बास झालं ना आता. सेटल झालं पाहिजे. परीक्षा पण द्यायची आहे, नवीन घर घ्यायचंय. आईला पण सांगितलं होतं इथे नोकरी असेल तिथेच मला घर घ्यावं लागेल. तेही खरंच आहे. पण या सगळ्यातून बाहेर पडल्याशिवाय ना काहीच होणार नाही. होईल सगळं व्यवस्थित. विश्वास किती दिवस लागतील अजून? बघतो. कारण तुझ्यावरच सगळं अवलंबून आहे आता. कधी होईल केस सॉल्व? म्हणजे कुठेपर्यंत पोहोचले इन्व्हेस्टिगेशन? 3 आठवडे. 3 आठवड्यात सगळं सॉल्व्ह करतो मी. आर यू शुअर? म्हणजे 3 आठवड्यात? अजीब है यार, आजकल किसी पे भरोसा ही नहीं रहा. अरे तू असं सोय घाबरलंस की द्या? माका वाटलं घरातला कोणतरी येला म्हणून. होय, घरातला कसा कोण येत गो? अरे तुका काय माहिती नाही घरातली कशी असत ती? तुका काय वेगळा सांगू कोया? माकाय राग इलो हा. सगळ्यांनी हुनान मारल्यानी मगो माका. लय लागला काय रे तुका? ह्या बघ अजय, पण आता काही एक काळजी करू नको. आता सगळं व्यवस्थित जातला. ताच सांगूक मी तुका भेटाक बोलले. तू असा उंत जसा दत्ता आपल्या लग्नाचो अंतरपाठच घेऊन उभा रवतलो. अंतरपाठ घेऊन सुद्धा उभं रवतलो तो. बरा असंच नाही तू. माका काय धाड भरली या? अगो काय बोलतोस तुका कळता? होय, मी सांगतोय ताच होताला. मी माझ्या भावाक सांगलंय सगळं बघू. आता तोच सगळा बघतलो. खयच्या भावा? थोरल्या की धाकट्यात? ना, मानलेलं भाव माझा. अगो 3 का कमी होते? आणि ह्यो कोण इलो हा? कोण हा तो? विश्वासराव. काय? तो पोलीस? होय, ते का मी सगळं सांगलंय आपल्याबद्दल. अगो खुळा असस काय तू? त्याका कशाक सगळं सांगलं? आता तोच काय ता बघी. तुका माहित आहे ना, तो पोलीस असा. घरातले सगळे ते का घाबरान रवतो. माका पण राग इल्लेलो त्याचो पहिल्यांदा. पण मग विचार केलं, म्हटलंय होच काहीतरी करूक शकता. म्हणून ते का राखी बांधलंय आणि सगळं सांगान टाकलंय. माका अजय वांगडा लगीन करूचा हा आणि माझो भाव म्हणून तू काय ता बघ. अगो तो पोलीस हा. तो आपला काम करू गेलो हा. त्याका तुया सगळं सांगलंय. तो उगाच आमका अडकवून टाकीत आणि मग मार घालीत मगो माका. अरे आता तो तुका किती मारतलो? अगो काय सांगता येत नाही. तो तुझ्या भावाचो मित्र हा. तो तुझं ऐकतलो मा. ऐकतलो. माका वाटता तो माझा ऐकतलो. कळला ना? आणि ह्या बघ, तू लक्षात ठेव, ज्या घरात तू मार खाल्लस ना त्याच घरात तू मानन येशील. तू सुद्धा जावय म्हणत. दत्ता भाऊ, अहो बाहेर येवा. दादांनो. काय रे नाता, काय झाला? तुका चिरे घालून सांगितलेला ते घातलंच काय? या का घातल्या आहेत ना. मग आता काय झाला? जरा बोलूचा होता. तो विश्वासराव आहे ना. थांब राहायचं. चल नाता, बोलताना जरा आजूबाजू बघत जा. त्या घरात काय बोलूचा म्हटला तर विचार करू लागतो. तर भलताच होऊन बसताला.
माका पण तीच भीती वाटता. आणि घरातच पोलीस आहात म्हणजे वाटणारच ना. बरा, तू काय बोलतोस विश्वासरावाचा? तो विश्वासराव हा ना, तो चौकशी करत होते. तुझ्याकडे कसली चौकशी? अहो तो हायसला थायसला असा काहीतरी विचारत होते. पण दादांनो, त्यांका ना छात्याबद्दलच बोलायचं होता. वय काय विचारत होता? त्यांनी माका विचारल्याने छायात्याचा स्वभाव पहिल्यापासून असूच हा काय. मी सांगितलं नाही की त्यांचा असू नाही, लग्नाच्या आधी असू नव्हतं तो. मग त्यांनी विचारल्याने लग्नात काय झाला, त्यांचं घो कसं गेलो, ह्या सगळ्या विचारत होते माका. ह्या किती विचारतंय, त्याचा काय संबंध? माका वाटता त्यांका पण अजय आणि छायाचा कळला असत. म्हणजे आता एवढी माहिती मिळवली नाही, पण ही माहिती मिळवली नसेल काय. काढला नसन माहिती, लय डोका चालता त्याचा. दादांनो, मी तोंड उघडतंय म्हणून माका माफ करा. पण छायाताई अजूनही त्या अजयक भेटत असतीलच ना. तोंड बंद ठेव आणि जरा त्या विश्वासरावाशी बोलताना सावध राहा, नाहीतर सगळं तुझ्यावर येतं. विश्वासराव त्या दिवशी काय बोलत होता माहित आहे ना? तळघरात माणसांची हाडं सापडली आहेत. तू पण अडकशील. बाकी छायाचं काय करायचं आम्ही बघतोय. माका नको, तुझ्या त्या बाबांच्या अंगाऱ्यान गुणच येणार नाही. आई, औषधाला लगेच गुण येतो का? त्या अंगाऱ्याचं पण तसंच आहे, वेळ द्यावा लागतो. घरात प्रॉब्लेम्स काही कमी आहेत का? सगळं व्यवस्थित होईल. तुम्ही फक्त हा अंगारा घेणं चुकवू नका. आई, आजारी माणूस औषध घेत नाही आणि डॉक्टरांना दोष देतो, तसं आहे तुमचं. घ्या. झोपा. हा, सगळं नीट होईल. हा, झोपा. दत्ता भाऊ, या. रात्रले झाली हा, राहू दे. अहो 2 मिनिटं या. बाहेर किती उभे असेल सर? छान वाटतं, शांत. डोकं शांत असलं ना की विचारांचा वेगही खूप वाढतो. खूप विचार करावा लागतो प्रत्येक केस. तुम्ही काय आज लवकर झोपताय? झोप कसली झोप? तुम्ही आमची झोप उडवलास आणि लवकर झोपतास म्हणून काय विचारतस? आता फक्त कोंबडो आरोपर्यंत अंथरुणात लोळत पडायचा. एवढा कसला विचार करता आणि का? का म्हणजे नेण्यांच्या खुनाचा तपास सुरू आहे. तळघरात माणसांची हाडं सापडली, त्यात लोक नायकांच्या घरात सोन्याचा हंडू सापडलो म्हणून गावा काहीतरी करू खोया म्हणून मागे लागल्या. कसलो आणि किती विचार करायचो? दत्ता भाऊ, खूपच विचार करता बाबा तुम्ही. या बसा, मी तुम्हाला सांगतो. दत्ता भाऊ, नको, राहू दे.
एकतर तुमच्याशी कधी मनमोकळ्या गप्पा मारता येत नाही, आणि आज वेळ आहे तर तुम्ही हे असे टेन्शन मध्ये आहात. टेन्शन येणार नाही काय? या ना, बसा ना, मी सांगतो तुम्हाला. या बसा बसा. आता मला सांगा, नेनेंचा खून तुम्ही केलात का? म्हणजे तुमचा काही हातभार? विचारतोय फक्त, आरोप करत नाहीये. मी किती काय करू? मग कशाला टेन्शन घेता? सोडून द्या, बसा. दुसरी गोष्ट, तळघरामध्ये हाडांचे सांगाडे सापडले, ते कधीचे आहेत, कुणाचे आहेत, या बाबतीत तुम्हाला काही कल्पना नाही? माहित ना? मग ते टेन्शन सोडून द्या, ते आम्ही शोधून काढू. पहिला प्रश्न गावातल्या लोकांचा. तळघरामध्ये सोन्याचा हंडा सापडला आणि तो पोलिसांच्या ताब्यात आहे, अशी बातमी मी छापून आणलेली आहे. म्हणजे तोही प्रश्न मिटला. आता कोण येणार आहे तुमच्या घरात किती सोनं आहे ते बघायला? सांगा. त्यामुळे आता रिलॅक्स व्हा, टेन्शन घेऊ नका. बघा, छान झोप लागेल तुम्हाला. आता काय झालं हसायला? दत्ता भाऊ, तुम्ही मला काय म्हणाला? काय? की मी तुमची झोप उडवली. पण आता झोपेवरचे उपाय मीच सांगितले ना तुम्हाला. टेन्शन कमी झालं का नाही? होय. पण मग आता कसला विचार करणार तुम्ही? म्हणजे सतत कुठला ना कुठला विचार चालूच असतो ना तुमच्या डोक्यात. आणि आता एकदम रिलॅक्स. त्यापेक्षा आणखीन एका महत्वाच्या गोष्टीचा विचार का नाही करत तुम्ही? दत्ता भाऊ, घरात सगळ्यांचे संसार सुखाचे चाललेले आहेत, सगळेजण रमलेले आहेत. पण छायाताईंचाही विचार करायला हवा ना. का वाटलेलाच? तुम्ही अजून माझ्याशी कसं बोलला नाही? तुम्हाला माहिती होतं मी तुमच्याशी या विषयावर बोलणार आहे. वा, चांगलं नेटवर्क आहे तुमचं. ही अशी माणसं आमच्या आजूबाजूला असते ना तर. नाही, तसा नाही. म्हणजे नाथाने सांगितलं तुम्हाला. मी नाथाशी बोललो होतो. का बोलता बोलता बोलून गेलो. इमानदारी म्हणतात त्याला. नाही, बरंच झालं. मी तुमच्याशी या विषयावर बोलणारच होतो, पण त्याआधी नाथानं कल्पना दिली. आता मुद्द्याच बोलतो. दत्ता भाऊ, छायाताईंचा नवरा लग्नाच्या पहिल्या दिवशी गेला. त्यात ना त्यांची चूक ना तुमची चूक, कोणाचीच चूक नाही. तो एक अपघात होता, बरोबर. पण मग त्याची शिक्षा छायाताईंना का? त्यांनाही वाटत नसेल कोणाशी तरी बोलावं, आपल्या मनातली इच्छा कोणाला तरी सांगावी? अजून त्यांचं फार वय झालेलं नाही, अख्खं आयुष्य पडलंय त्यांच्या पुढे. आणि असं असताना घरातले कुणीही त्यांचा विचार करत नाही. तुम्ही तर त्यांचं लग्न होऊ नये म्हणून प्रयत्न केले होते. अजय नाव आहे ना त्याचं? तुम्हाला माहिती आहे तो कसा आहे? नाही, मलाही काही माहिती नाही, पण तुम्ही त्याचा विचार एकदा करायला हवा. हो, त्यांचं आयुष्य जर सुधारलं तर चांगलंच आहे ना. तुम्ही त्यांच्या आयुष्याचा विचार करणार नाही तर कोण करणार? काय चालवला तुम्ही? काही चुकीचं बोलतोय का मी? काय बोलता तुम्ही? या बघा, तुम्ही अभिरामाचे मित्र आहात म्हणून तुमचा हाय पाहुणचार चालू आहात. तुम्ही पोलीस आहात म्हणून तुमका कोण काय बोलत नाही. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आम्ही देत आहोत. मी हे बघा, छायाचं काय करायचं ते आम्ही बघू. तो आमच्या घरातलो प्रश्न तुमका हात जोडतोय. तुम्ही या प्रकारात पडू नको.
आमका गावात राहूचा